Good morning to all of you. 9 September, safe sessions on monsoon session of parliament. आता पार्लिमेंटचे जे काही सेशन आहेत ते आता सुरू होत आहेत 14 सप्टेंबर पासून. तर त्याच्याशी रिलेटेड एक एडिटोरियल आहे ज्यामध्ये सेशन्स जे आहेत ते कसे झाले पाहिजे, सेफ झाले पाहिजे असं म्हणणं आहे. मग त्या रिलेटेड एडिटोरियल आहे, बघू काय म्हणतायत. चल लेट्स एजेंडा. काय काय करायचं आपल्याला, पहिले व्होकॅब असेल, त्याच्यानंतर सॉल्व द पॅराजम्बल क्वेश्चन, पॅराजम्बलचे क्वेश्चन सॉल्व करायचे. त्यानंतर अरेंज सेंटेन्सेस प्रॉपरली इन द गिवन टाइम, दॅट इज 2 मिनिट्स ओनली. 2 मिनिटांमध्ये आपल्याला जे तर ते सेंटेन्स जे ते प्रॉपरली अरेंज करायचे पॅराजम्बलचे. त्याच्यानंतर जे तर काय, डिस्कस द करेक्ट सिक्वेन्स अलॉंग विथ एक्सप्लेनेशन अँड लास्ट रिझल्ट फीडबॅक. काय काय रिझल्ट आहे ते आपण बघूयात. रेडी सगळेजण. ट्रायल रन्स म्हणजेच काय, अ प्रिलिमिनरी टेस्ट ऑफ हाऊ अ सिस्टीम, न्यू सिस्टीम ऑर प्रॉडक्ट वर्क. ठीक आहे, ते एक. त्याच्यानंतर हडली म्हणजेच काय, एखादे गॅदर गर्दी करणं. डेलिब्रेट म्हणजेच काय, डिस्कस करणं. इन द वेक ऑफ म्हणजेच फॉलोविंग समवन ऑर समथिंग. अग्रँडिजमेंट म्हणजेच काय, पॉवर वाढवणे. अटेन्युएशन मीन्स व्हॉट, एखाद्याला म्हणजे रिड्यूस करणं. अकाउंटेबिलिटी, त्या रिस्पॉन्सिबिलिटी म्हणू शकतो. पे अटेन्शन, लक्ष देणं. ठीक आहे, पे अटेन्शनला सिनोनिम आपण पे हीड असं सुद्धा म्हणू शकतो. क्लिअर. चलो आगे. पार्लिमेंट नॉट ओनली नीड्स मोर स्पेस ड्युरिंग अ पॅन्डेमिक बट ऑल्सो मोर टाइम. पार्लिमेंटला फक्त नीड्स मोर स्पेस, जास्त जागाच नाही तर, बट ऑल्सो मोर टाइम, पण काय लागणार आहे, अजून वेळ सुद्धा जास्त लागणार आहे. ठीक आहे, बघूयात. शेड्यूल मध्ये जो वेळ असतो किंवा फक्त जागा, आपल्याला माहिती आहे सगळ्यांमध्ये सेफ डिस्टन्स ठेवायचे. पॅन्डेमिकच्या काळामध्ये जे तर ते स्पेस त्यामुळे जास्त लागेल. सोबत सोबत काय म्हटलेलं आहे, बट ऑल्सो मोर टाइम. त्यामध्ये सेशन मध्ये जवळपास आपण जर बघितलं तर 18 सेशन्स आहे आणि त्या सेशन्स मध्ये टप्पे म्हणू शकतो आपण. मग त्या ज्या सेशन मधला जो ब्रेक आहे किंवा त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता फक्त स्पेसच नाही तर वेळ सुद्धा काय होणार आहे, जास्त लागणार आहे. ठीक आहे, बघूयात काय नेमकं आहे आता पॅराजम्बल. रेडी सगळेजण, लेट्स स्टार्ट. ओके, चलो देखते हैं. द प्रिसाइडिंग ऑफिसर्स सांगा, विच इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ सेंटेन्स. काय असायला पाहिजे करेक्ट सिक्वेन्स ऑफ सेंटेन्स, बोलो फास्ट. कोण येणार आहे फर्स्ट, बोला पटपट बोला. व्हेरी गुड.
काय फर्स्ट कोण येणार आहे? बी वाला, कारण पार्लिमेंटच्या सेशन बद्दल बोललं जातंय. मग बी वाला आलेला एकुलता एक ऑप्शन आहे, दॅट इज बी. म्हणून मग द पार्लिमेंट सेशन फ्रॉम सप्टेंबर 14 विल सी मेनी फर्स्ट. ठीक आहे, बघूयात काय नेमकं आता. द पार्लिमेंट सेशन फ्रॉम सप्टेंबर 14 विल सी मेनी फर्स्ट. आता ही फर्स्ट काय असतं बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटेल की फर्स्ट आलेलं आहे म्हणजे मग काय असलं पाहिजे, एरर असलं पाहिजे. बट दॅट इज नॉट द एरर. फर्स्ट ज्याला म्हणतो ना आपण, म्हणजेच काय, एक नंबरचा. पण असे भरपूर जर असतील तर त्याला आपण यस किंवा इएस हे जे, तर ते नंबरच्या सोबत ज्या ज्या वेळेस येतात त्या वेळेस इट इंडिकेट्स, म्हणजे जर असा नंबर जो आहे तो 4-5 वेळेस पेक्षा जास्त किंवा 2 वेळेस पेक्षा जास्त येत असेल तर त्याला आपण फर्स्ट म्हणू शकतो. जेवढे जेवढे सेशन्स असतील त्या सेशन मधले काय असणार आहे, फर्स्ट असणार आहे. द पार्लिमेंट सेशन फ्रॉम सप्टेंबर 14 विल सी मेनी फर्स्ट. ठीक आहे. द लोकसभा अँड राज्यसभा विल अल्टरनेट देअर सिटिंग्स. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या सिटिंग्स ज्या असतील त्या काय असतील, अल्टरनेट असतील. सो दॅट members can spread over both chambers to ensure physical distancing necessitated by the COVID-19 pandemic. पार्लिमेंट मधले जे सेशन असणार आहे सप्टेंबर 14 सप्टेंबर पासून ज्या काही अधिवेशन सुरू होते त्यामध्ये विल सी मेनी फर्स्ट, त्यामध्ये पहिले भरपूर दिसतील. द लोकसभा अँड राज्यसभा विल अल्टरनेट देअर सेटिंग्स. ज्या काही लोकसभा आणि राज्यसभेच्या सिटिंग्स असतील त्या सुद्धा काय होतील, सिटिंग म्हणजेच काय, त्याला आपण काय म्हणू शकतो, एक टप्पा किंवा सेशन म्हणू शकतो, एक एक सेशन झाल्यानंतरचे बाकीचे. ठीक आहे. सो दॅट मेंबर्स कॅन स्प्रेड ओव्हर, दूर दूर राहणं, बोथ चेंबर्स. आणि म्हणून जे दोन्ही पण चेंबर्स जे आहे त्यांच्यामध्ये काय होऊ शकतील, मेंबर जे ते जाऊ शकतील. टू एन्श्युअर फिजिकल डिस्टन्सिंग, ज्या माध्यमातून फिजिकल डिस्टन्सिंग सुद्धा काय होईल, एन्श्युअर केले जाईल, ते सुद्धा मेंटेन केलं जाऊ शकेल. नेसेसिटेड बाय द COVID-19 पॅन्डेमिक. COVID-19 पॅन्डेमिक मुळे गरजेचं असणारं सोशल डिस्टन्सिंग सुद्धा, फिजिकल डिस्टन्सिंग सुद्धा त्यामध्ये पाळलं जाईल. ओके. त्याच्यानंतर इवन द व्हिजिटर गॅलरीज विल बी ऑक्युपाइड द एमपीज. आणि त्यासोबतच काय होईल, व्हिजिटर गॅलरीज ज्या आहेत त्यांचा सुद्धा काय केला जाईल, याच्यामध्ये वापर जो आहे तो केला जाईल. देअर विल बी 18 सिटिंग्स विदाउट एनी विकेंड ब्रेक और हॉलिडे. यामध्ये काय असणार आहे, 18 सिटिंग्स असणार आहे, म्हणजे 18 सेशन असणार आहेत विदाउट एनी विकेंड ब्रेक और हॉलिडे. यामध्ये कोणताही ब्रेक किंवा हॉलिडे नसेल. द ब्रेक बिटवीन 1 to 3 PM, एक PM आणि 3 PM यांच्यामधला जो काही ब्रेक आहे तेवढा फक्त असेल. विल बी युज्ड टू डिसइन्फेक्ट द चेंबर्स. हा ब्रेक घेतला जाईल ज्या माध्यमातून डिसइन्फेक्शन जे आहे ते करण्यासाठी, म्हणजे काय, सॅनिटाईज करणं वगैरे जे आहे पूर्ण चेंबर्सला ते केलं जाईल. द प्रिसाइडिंग ऑफिसर्स ऑफ बोथ हाऊसेस हॅव हॅड ट्रायल रूम्स. आता इथे बघा, ग्रामर मधला हा एक महत्वाचा भाग आहे. हॅव आणि हॅड सोबत आलेला आहे. मग आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं की हॅव आणि हॅड सोबत कसं काही. हॅव हा जो आलेला आहे हा हेल्पिंग वर्ब म्हणून आलाय, हा वर्बचं, मेन वर्बचं थर्ड फॉर्म म्हणून आलेला आहे, त्यामुळे हे सोबत येणं साहजिक आहे, येऊ शकतं. हॅव हॅड ट्रायल रन्स. मग प्रिसाइडिंग ऑफिसर्स जे आहे, तिथले जे काही ऑफिसर्स आहेत दोन्ही हाऊसचे, ते काय करतायत, ट्रायल रन्स म्हणजेच काय, प्रिलिमिनरी टेस्ट जे आहेत त्या घेत आहेत. बट इट विल बी अ टफ ऍक्ट फॉर देम अँड द एमपीज. पण हे त्यांच्यासाठी सुद्धा आणि एमपी साठी सुद्धा काय असणार आहे, जरा अवघड टास्क असणार आहे. हु आर यूज टू हडिंग टुगेदर. आता हडिंग म्हणजेच काय, एकत्र येणं, क्राऊड करणं, गर्दी करणं, अँड स्पीकिंग अलाउड, आणि जोर जोरात बोलणं. टू डेलिबरेट अक्रॉस 2 चेंबर्स अँड कीपिंग अ सेफ डिस्टन्स फ्रॉम वन अनदर. मग आपण जर बघितलं तर पूर्वी ज्या पद्धतीची हे हंगामी अधिवेशन वगैरे चालतात, तर त्या पद्धतीने जर आता आपण बघितलं तर टू डेलिबरेट, डेलिबरेट मीन डिस्कस, अक्रॉस 2 चेंबर्स, या दोन्ही चेंबर्स मध्ये जे काही बोलणं होणार आहे, कीपिंग अ सेफ डिस्टन्स फ्रॉम वन अनदर, एकमेकांपासून थोडं अंतर ठेवणं, आणि सोबत सोबत जी आतापर्यंत हडिंग केलं जात होतं, हडलिंग केलं जात होतं, सगळे सोबत यायचे, गर्दी करायचे आणि जोर जोरात बोलायचे, ते मात्र आता काय होणार आहे, सगळ्यांनाच खूपच जास्त अवघड जाणार आहे. ओके, क्लिअर सगळ्यांना एवढं? चला पुढे सेकंड क्वेश्चन. रेडी, स्टार्ट.
व्हॉट इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ सेंटेन्स? काय असेल मग सेंटेन्सची सिक्वेन्स? बोलो. अंदाज. ओके, चला बघूयात काय नेमकं. ABCD जे दिलेलं आहे तेच करेक्ट आहे. ए ऑप्शन. ठीक आहे. देअर विल बी नो क्वेश्चन आवर दो मेंबर्स कॅन गेट रिटर्न आन्सर्स टू रिटर्न क्वेश्चन्स. देअर विल बी नो क्वेश्चन आवर, या जी काही पार्लिमेंट असणार आहे यामध्ये दो मेंबर्स कॅन गेट रिटर्न आन्सर्स टू रिटर्न क्वेश्चन्स. मग जर आपण बघितलं तर यामध्ये जो क्वेश्चन आवर असतो तो क्वेश्चन आवर यामधनं काय करून टाकलाय, कॅन्सल करून टाकलाय. त्याच्याऐवजी काय केलं, रिटर्न आन्सर आणि रिटर्न क्वेश्चन्स असतील. द झिरो आवर म्हणून एक आवर असतो की ज्याच्यामध्ये काय केलं जातं, वेअर एनी मेंबर कॅन रेज इश्यू ऑफ अर्जंट नॅशनल इम्पॉर्टन्स. एखादा महत्वाचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला जातो. विल नॉट बी अन आवर बट ओनली 30 मिनिट्स, जो की किती असतो, 0 आवर. तो पूर्ण 1 तास असतो ज्यामध्ये फक्त महत्वाचे इश्यूज, जसे की आता आपण म्हटलं सध्याच्या काळातले कोणते कोणते इश्यूज आहे. सध्याच्या काळातले फायनान्शियल इश्यूज आहे, त्याच्यानंतर काय नेमकं केलं पाहिजे अर्थव्यवस्थेला इम्प्रूव्ह करण्यासाठी याच्याशी रिलेटेड डिस्कशन असेल, किंवा पॅन्डेमिक वाढत चाललंय त्याला कसं कंट्रोल करता येईल, किंवा कॉस्ट असेल एखाद्या आपल्या COVID-19 मध्ये जे काही कोविडच्या अगेन्स्ट जे काही मेडिसिन्स वगैरे येत आहेत त्याच्याबद्दलचं काय असेल. तर असे जे मुद्दे आहेत हे डिस्कस करण्यासाठी जो वेळ आहे 1 तासाचा वेळ असतो, तो किती केलेला आहे, फक्त 30 मिनिटांचा वेळ केलेला आहे. द ऑपोजिशन हॅज गॉन क्वाईट ऑन these changes in parliamentary modalities after some initial objections. ऑपोजिशन मधल्या काही लोकांनी याला काय केलं होतं, पहिल्यांदा ऑब्जेक्शन, इनिशियल ऑब्जेक्शन, पहिले याच्यावरती आक्षेप घेतला होता पण नंतर सगळे शांत बसले. रिसेंटली द असेंब्लीज ऑफ ऑपोजिशन रूल्ड स्टेट्स. कारण याचं कारण काय बघा, ते सांगितलेलं आहे पुढं. रिसेंटली आताच जिथे जिथे असेंब्लीज झाल्या, जिथे ज्या ज्या राज्यांमध्ये ऑपोजिशनचं सरकार आहे अशा एरियामध्ये ज्या असेंब्लीज झाल्या त्या स्टेट्स, कोणते कोणते स्टेट्स येतात, केरला, राजस्थान, पंजाब अँड वेस्ट बेंगॉल, मेट अँड नन ऑफ देम हॅड अ क्वेश्चन आवर. मग ज्या पण या असेंब्ली झाल्या त्या सगळ्या असेंब्लीमध्ये क्वेश्चन आवरच नव्हता. मग ते परत त्याला अपोज करू शकतील का, नाही. म्हणून सुरुवातीला त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं पण नंतर शांत झाले. ठीक आहे. द एक्झिक्युटिव्ह ब्रांच हॅज एक्सपांडेड इट्स पॉवर ग्लोबली. आणि एक्झिक्युटिव्ह ब्रांच जी आहे तिने काय केलंय, स्वतःला एक्सपांड केलेलं आहे. इन द वेक ऑफ द पॅन्डेमिक जे आहे त्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये एक्झिक्युटिव्ह ब्रांच जी आहे तिला वाढवलं गेलेलं आहे, त्याची पॉवर जी आहे ती ग्लोबली वाढली गेलेली आहे. अँड नॉट रेअरली, आणि रेअरली क्वचितच नाही, म्हणजेच काय, फिक्स युझिंग इट ऍज अ फेकेड फॉर अग्रँडिसमेंट. आता फेकेड काय असतं, इट इज जस्ट म्हणजे एक्सटर्नली दाखवणं असणं एक आणि दाखवणं एक वेगळं. ठीक आहे. सो फेकेड म्हणजेच काय, दिखावा थोडक्यात. फॉर अग्रँडिसमेंट म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीची पॉवर वाढवणं किंवा महत्व वाढवणं. मग जे काही पॉवर वाढवलं जाते ते फक्त दिखावा म्हणून नाही, तर खरंच काय होतंय, जी पॉवर आहे ती ग्लोबली वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन. रेडी सगळे, स्टार्ट.
ओके, बोलो व्हॉट इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ सेंटेन्स? काय असेल मग करेक्ट सिक्वेन्स? सांगा सिक्वेन्स काय असेल? बोलो फास्ट. ओके, चला बघूया काय. The attenuation of parliament overshadowed by a strong executive has been. आता एक्झिक्युटिव्ह बद्दलच बोललं जात होतं, त्यालाच कंटिन्यू केलंय म्हणून ए ने सुरुवात होते. पण ए ने सुरुवात झालेले दोन ऑप्शन आहे, ए आणि बी. ए आणि बी असणार आहे, दोन्ही पण तेच ऑप्शन आहे. ए आणि बी ने सुरुवात होणार आहे. ठीक आहे, मग ए बी ने एक तर ए येऊ शकतो, नाहीतर डी येऊ शकतो. बघूया नेमकं काय अजून. ठीक आहे, बघूया. इन लॉ मेकिंग द गव्हर्नमेंट मस्ट बी अकाउंटेबल. ठीक आहे, बी पर्यंत आलं. इन लॉ मेकिंग इट वॉज इंक्रीजिंगली बीइंग railroaded by the executive. These unhealthy trends appear to have been accelerated by the pandemic. There is a long list of issues. लॉंग लिस्ट ऑफ इश्यूज हे जे म्हटलेलं आहे हे कधी असायला पाहिजे होतं? डी च्या नंतर. बट दिस इज नॉट ऍट ऑल. हे सगळं नाहीये, अजून याच्यात काही ऍड आहे, म्हणून मग डी च्या नंतर सी पाहिजे. म्हणून मग करेक्ट आन्सर कोण असेल? डी, दिल्ली. बघूया काय. ए बी डी सी. चलो देखते हैं फिर. The attenuation of parliament overshadowed by a strong executive. Attenuation म्हणजेच काय? क्षीण करणं, पार्लिमेंटला वीक करणं. ओव्हरशॅडोड बाय स्ट्रॉंग एक्झिक्युटिव्ह. स्ट्रॉंग एक्झिक्युटिव्हच्या माध्यमातून हॅज बीन अ कन्सर्न इन इंडिया. ही काय कन्सर्न आहे, भीतीमय परिस्थिती आहे भारतामध्ये. इवन बिफोर द पॅन्डेमिक. पॅन्डेमिकच्या आधी सुद्धा होती. म्हणजेच काय, पार्लिमेंटला क्षीण करण्याचा जो प्रयत्न आहे तो एक्झिक्युटिव्ह कडनं किंवा स्ट्रॉंग एक्झिक्युटिव्ह कडनं हॅज बीन अ कन्सर्न इन इंडिया बिफोर द पॅन्डेमिक. पॅन्डेमिकच्या आधी सुद्धा तो काय होता, जरा प्रॉब्लेमॅटिक किंवा महत्वाचा प्रश्न होता. इन एन्श्युअरिंग एक्झिक्युटिव्ह अकाउंटेबिलिटी अँड व्हॉइसिंग पीपल्स कन्सर्न. इन एन्श्युअरिंग एक्झिक्युटिव्ह अकाउंटेबिलिटी. एक्झिक्युटिव्हची अकाउंटेबिलिटी आणि लोकांच्या आवाजाकडे दिलं जाणारं लक्ष याचा विचार करता पार्लिमेंट्स रोल वॉज फाउंड वॉन्टिंग. पार्लिमेंटचा जो रोल आहे तो काय होता, महत्वाचा होता. In law making, it was increasingly being railroaded by the executive. Law making नुसार, नियमानुसार, it was increasingly being railroaded. Railroad म्हणजेच काय, ढकलणं. by the executive. Executive कडनं काय केलं जात आहे, railroad केलं जात आहे. These unhealthy trends appear to have been accelerated by the pandemic. आणि आता तेच आपण जर बघितलं तर ह्याच गोष्टी ज्या आहेत, ज्या पहिले पण व्हायच्या, त्या आता काय होत चाललेल्या आहे, जास्त तीव्रतेने वाढत चाललेल्या आहेत. इन लॉ मेकिंग इट वॉज इंक्रीजिंगली बीइंग railroaded बाय द एक्झिक्युटिव्ह. हे तर पॅन्डेमिकच्या आधी पण व्हायचं, पण आता पॅन्डेमिक मुळे काय झालंय, अजून जास्त ते प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे. द गव्हर्नमेंट मस्ट बी हेल्ड अकाउंटेबल बाय पार्लिमेंट. गव्हर्नमेंटने याला जबाबदारपणे पार पाडलं पाहिजे. ऑन द मॅनेजमेंट ऑफ द पॅन्डेमिक. पॅन्डेमिकच्या काळामध्ये जरा जबाबदारपणे हे सगळं बघितलं पाहिजे. बट दॅट इज नॉट ऑल. पण तेवढीच गरज नाहीये, याच्या सोबत अजून काय काय गोष्टी गव्हर्नमेंटने करण्यासारख्या त्याच्याशी रिलेटेड पुढे सांगितलेलं आहे. देअर इज अ लॉंग लिस्ट ऑफ इश्यूज दॅट रिक्वायर्स डिटेल अटेन्शन. मग यासोबतच गव्हर्नमेंटनी फक्त एक्झिक्युटिव्ह बद्दलच नाही तर किंवा अकाउंटेबल राहण्याबद्दलच नाही तर अजून काय काय गोष्टी केल्या पाहिजे. डिटेल अटेन्शन अँड डेलिब्रेशन बाय पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह. लोकांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती विशेष लक्ष दिलं पाहिजे. सच ऍज, जसं की चायनाज अग्रेशन ऑन द एलएसी. एलएसी मध्ये जे काही चायनाचं अग्रेशन चाललेलं आहे तिकडे लक्ष देणं. द चॅलेंजेस ऑन द इकॉनॉमिक फ्रंट. इकॉनॉमिक फ्रंटला जे काही चॅलेंजेस येत आहेत त्याच्यावरती फोकस करणं. द सेंटर्स रिफ्युजल टू मीट इट्स कमिटमेंट टू स्टेट अंडर द जीएसटी रिजाईन. जीएसटी नुसार हे सगळे आपण एडिटोरियल मध्ये बघितलेले पार्ट आहेत बघा, नीट लक्ष द्या. काय काय बघा अजून, की जीएसटी मध्ये जे काही स्टेटला आपण जीएसटी द्यायला पाहिजे होतं सेंटरने, तेवढं जे जीएसटी जे द्यायला पाहिजे होतं तेवढं जास्त दिलेलं नाहीये. किंवा स्टेटचं मागच्या वर्षाचे 2 वर्षाचे जे आहेत
तर तिथपासूनचे आतापर्यंत बऱ्याचशा जीएसटी मधले जे काही कमिटमेंट केलेली होती तेवढं सुद्धा अजून दिलेलं नाहीये. द कमिंग इलेक्शन इन बिहार इन द मिडस्ट ऑफ पॅन्डेमिकच्या काळामध्ये बिहारमध्ये जे इलेक्शन होत आहे ते द सिच्युएशन इन जम्मू अँड काश्मीर, जम्मू काश्मीर मधली सिच्युएशन अँड वर्सनिंग टाईज विथ द इंडियन नेबर सोबत आपण जे काही टाय केलेले होते, नेबर सोबत आपण ज्या काही गोष्टी ठरवलेल्या होत्या, या सगळ्या गोष्टी काय करतायत, वर्सनिंग, खराब होणाऱ्या. आपले संबंध जे आहेत शेजारच्या राष्ट्रांसोबत ते खराब होत चाललेले, याच्याशी रिलेटेड गव्हर्नमेंटला लक्ष देण्याची गरज आहे. ABDC. ओके. या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय पॉइंट वाटतात ते तुम्ही सांगू शकता. क्वेश्चन फॉर लास्ट. रेडी सगळेजण? रेडी का? चलो लास्ट. सगळ्यांनी नीट वाचा. ओके. सांगा काय असेल करेक्ट सिक्वेन्स. अंदाज बोलो. सुरुवात कशाने होणार आहे? ऑपोजिशन म्हणजे काँग्रेसशी रिलेटेड म्हणजे बी ने सुरुवात होईल. बी वाले दोन ऑप्शन आहे, बघूयात मग काय. द काँग्रेस हॅज बीन कॉम्बेटिव्ह ऑन दीज इश्यूज. काँग्रेस जे आहे ते काय कॉम्बेटिव्ह आहे, कन्फर्म काही नाही आहे. ऑन दीज इश्यूज वाईल द गव्हर्नमेंट हॅज नॉट बीन व्हेरी रिस्पॉन्सिव्ह. याबद्दल काँग्रेस गव्हर्नमेंट काय करते, पुन्हा आवाज उठवत आहे. आणि गव्हर्नमेंट जे आहे ते अपकमिंग म्हणजे सध्या सत्तेत असणारं जे गव्हर्नमेंट आहे ते तेवढं जास्त काय रिस्पॉन्सिव्ह काम करत नाहीये किंवा रिस्पॉन्स त्याला देत नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं बघा. द बिल टू रिप्लेस टॅक्सेशन अँड अदर लॉज ऑर्डिनन्स द ऑपोजिशन अँड द गव्हर्नमेंट मस्ट. हे तर कन्क्लुजन असणार आहे सी. मग सी वाला कन्क्लुजन आहे आणि बी ने स्टार्ट होणार आहे. त्याच्यानंतर रिजनल पार्टीज इन ऑल पॉवर अपियर टू ओव्हरवेल्म. खूप जास्तीचे ओव्हरवेल्म हॅज 11 बिल्स टू रिप्लेस ऑर्डिनन्स. ठीक आहे. म्हणून डी च्या नंतर सी वाला बघूया. चला बघूया काय नेमकं फायनल. BDAC. मग BDAC असा ऑप्शन कोणता आहे? बी बॉम्बे. बी ने सुरुवात झालेली आहे आणि सी ने काय शेवट आहे. 11 बिल्स टू रिप्लेस. मग 11 बिल्स जे आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते ऑर्डिनन्स आहे ते ए मध्ये सांगितलेले आहे. म्हणून डी च्या नंतर कोण येईल? ए. ठीक आहे. चला बघूयात मग काय. बी विल बी द करेक्ट आन्सर. बी बॉम्बे. The Congress has been combative on these issues while the government has not been very responsive. काँग्रेस त्याला फोर्सफुली सांगण्याचा प्रयत्न करते आणि बीजेपी म्हणजे जे गव्हर्नमेंट आहे सत्तेतलं ते त्याला रिस्पॉन्स तेवढा जास्त पद्धतीने देत नाही. रिजनल पार्टीज इन पॉवर अपियर टू ओव्हरवेल्म.
रिजनल पार्टी ज्या आहेत त्या त्यांची जी सत्तेतले असणारे जे आहेत ते ओव्हरहेल्म बाय द पॅन्डेमिक टू पे अटेन्शन टू अदर इश्यूज. ते काय करतायत सध्या बाकीचे जे इश्यू आहेत त्या इश्यूला जास्तीत जास्त महत्व देत आहेत पॅन्डेमिकच्या काळामध्ये. द गव्हर्नमेंट हॅज 11 बिल्स टू रिप्लेस ऑर्डिनन्स. 11 बिल्स आहे की जे ऑर्डिनन्स मध्ये रिप्लेस होण्यासाठी जे गव्हर्नमेंटकडे ऑलरेडी आहे. द बिल टू रिप्लेस टॅक्सेशन, इथे बिल्स म्हटलं होतं त्यालाच रिप्लेस करणं, टॅक्सेशन अँड अदर लॉज. हे जे बिल आहे जे काय काय केले जात आहेत, रिप्लेस टॅक्सेशन अँड अदर लॉज, रिलॅक्सेशन ऑफ सर्टन प्रोव्हिजन्स ऑर्डिनन्स 2020. मग यामध्ये जर आपण बघितलं असे जे बिल आहेत की जे काय केले जात आहेत, टॅक्सेशन किंवा बाकीचे जे लॉज आहे त्या लॉला काय केलं जात आहे, रिलॅक्स केलं जात आहे. त्याच्याशी रिलेटेड ऑर्डिनन्स जे आहे ते 2020 मधलं, विच विल सीक टू अमेंड द इन्कम टॅक्स ऍक्ट टू इनेबल 100% डिडक्शन टू डोनेशन्स मेड टू द पीएम केअर्स फंड इज अ कॉन्ट्रोव्हर्शियल वन अमंग देम. मग त्यामध्येच काय करण्यात आलेलं आहे की इन्कम टॅक्स मधून जेवढं काही पीएम केअर फंडला डोनेट केलं जाईल ते 100% डिडक्शन म्हणजे काय ते टॅक्सेबल इन्कम असणार नाही. हे त्यातलं एक काय कॉन्ट्रोव्हर्शियल अमंग वन ऑफ देम. मग जेवढे काही नियम बदलले जात आहेत किंवा रिलॅक्सेशन दिले जात आहेत त्या रिलॅक्सेशन मध्ये विशेष करून पीएम केअर फंडला जर दिलेला असेल डिडक्शन, ते डोनेशन दिलेलं असेल तर त्याला 100% डिडक्शन केलं जाईल टॅक्सच्या याच्यामधनं. हे कॉन्ट्रोव्हर्शियल त्यामधलं एक आहे बिल मधलं. The opposition and the government must work together to turn the session into an opportunity to share views on all these questions. मग हे सगळे जे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांवर फक्त जे सरकार चालवत आहे ते चालवणारं सरकार किंवा ऑपोजिशन या दोघांनी एकत्र येऊन या पद्धतीवरती या प्रश्नांवरती उत्तर काढायला हवेत. अँड प्रेझेंट अ युनायटेड, आणि एक युनायटेड मार्ग, रिअश्युअरिंग फ्रंट बिफोर द कंट्री, आणि देशासमोर एक आदर्श असं एक समोर जे आहे तर ते एक आदर्श असं काय केलं पाहिजे, एकत्र येऊन काम करणं जे आहे ते याच्यामध्ये दिसलं पाहिजे. ओके, क्लिअर. हे होतं एडिटोरियल. आता काल मी सांगितलं होतं की कमेंट्स काय काय आहे ते टाकायचे, तर कालच्या याच्यातल्या 2 चांगल्या कमेंट ज्या आहेत त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. इंडिया चायना रिलेशनशिपच्या रिलेटेड होतं. बाय सीइंग अ नाउअडेज सिनारिओ we realize all were going through a very tough economical situation due to COVID-19 pandemics, unemployment, drastic climate changes are another issues too. मग youth going याच्यामध्ये जे आहे तर खूप छान मांडलं होतं शेखर घोडके यांनी. दुसरा ईशाना शिरसाट यांचं होतं, फॉर कंट्रोल द कोरोना व्हायरस रॅपिड टेस्टिंग व्हेरी मच इम्पॉर्टंट. टेस्टिंग किती इम्पॉर्टंट आहे त्याच्याशी रिलेटेड सांगितलं होतं. या 2 चांगल्या कमेंट वाटल्या त्या इथे शेअर केल्या. ठीक आहे. आज आपल्याला काय करायचंय, आज सुद्धा त्याच पद्धतीचं आज आपण जे एडिटोरियल बघितलं की पार्लिमेंटनी काय नेमकं केलं पाहिजे. ठीक आहे. ह्या ज्या 2 गव्हर्नमेंट आहेत त्या 2 गव्हर्नमेंटनी येऊन नेमकं कोणत्या कोणत्या इश्यू वरती काम करायला पाहिजे किंवा व्हॉट आर द व्हेरियस इश्यूज नीड टू बी फोकस्ड इन द पार्लिमेंट. पार्लिमेंटमध्ये फोकस करायला पाहिजे असे तुम्हाला काय वाटतं की नेमके कोणते कोणते इश्यूज आहेत. त्यामध्ये तुम्ही तुमच्या ओपिनियन नुसार ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकतात. आणि व्हॉट विल बी द वायबल सोल्युशन, त्यांच्यासाठी काय सोल्युशन असायला पाहिजे याबद्दल सुद्धा लिहा. इंग्लिश मध्ये लिहायचंय, तुम्हाला वाटेल तशा भाषेमध्ये, म्हणजे इंग्लिश मध्येच पण तुम्हाला वाटेल त्या सोप्या भाषेत, अवघड भाषेत, तुम्हाला जसं वाटतंय तसं लिहा. आणि कंपल्सरी सगळ्यांनी ट्राय करा लिहिण्याचा, बिकॉज या लिखाणातनं तुम्ही जेवढं एडिटोरियल बघितलंय तेवढं सगळ्याच्या सगळं तुम्हाला पुन्हा एकदा रिवाइज होऊन जातं. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू. स्कोर सांगा आता पटपट.